विठ्ठल रुक्मिणी तुम्ही अखंड चिंतामणी मग सुखा गायमुनी झाले सोय रे त्रिभुवन देव करा धनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी मग सुखा गायमुनी झाले सोय रे त्रिभुवन लक्ष लावा रे चरणी मने नाम याचे जनी मग सुखा गायमुनी झाले सोय रे त्रिभुवन महायोग पीठे तटे भीमरत्याम वरद कुंडलिकाय दातु मुनींद्रे समागत विष्णुं तमानंद कंदमु परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो कुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग यावत भूतलावर जीवांचा उद्धार करण्यासाठी आलेले भगवान परमात्म्याचे लढीवाळ भक्त संत शिरोमणी नामदेवरायांचं दासत्व करणाऱ्या क्रांतिकारी महिला संतांमधील एक संत ज्यांची जन्मभूमी गंगाखेड आहे आणि कर्मभूमी पंढरपूर आहे अशा महान श्रेष्ठ संत सम्राट जनाबाई साहेबांचा अभंग आज सेवेसाठी घेतला आहे. विठाला अभंगावर चिंतन करण्यापूर्वी प्रतिवर्ष त्या ठिकाणी त्रिवर्षाप्रमाणे चालत आलेला हा सप्ताह पुरुषोत्तम मास, त्याला कोणी अधिक मास म्हणतं, अधिकस्य अधिक फलम. त्याच्यामध्ये या अधिक मासामध्ये जेवढी साधना करू तेवढं दुप्पट फळ प्राप्त होतं. या अधिक मासामध्ये पुरुषोत्तम मासामध्ये कबीर महाराज फळांच्या वतीनं चालत आलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये 6व्या दिवसाची सेवा त्या बालकाकडे आहे. कारण अभंग जनाबाई साहेबांचा आहे. प्रत्येकांची मनामध्ये शंका निर्माण झाली असेल तुमच्या भंती मंडळीची की जनाबाई साहेबांचा अभंग म्हणजे त्यांच्या जन्मभूमीतला आहे आणि त्यांचं लेकरू आहे आणि ज्यांच्या दरबारामध्ये अभंग घ्यायचा आहे त्या दोघांचं सखी आहे म्हणून जनाबाई साहेबांचा अभंग घेतला. त्यांच्या नामाची ख्याती ऐकून, ज्या भगवान परमात्म्याची केलेली भक्तीचं गुणगान त्या ठिकाणामध्ये ऐकून कबीरजी महाराज पंढरपूर निवासात क्षेत्रामध्ये आले ना,
त्या जनाबाई आईसाहेबांचा अभंग त्यांच्या समोर घेतलेला आहे. कारण जनाबाई आईसाहेबांच्या अभंगावर बोलणं माझ्यासारख्या पामराचं काम नाही. कारण मी आईसाहेबांच्या अभंगावर बोलू शकत नाही. जिसका कभी भंग नाही होता उसे अभंग कहते हैं. कारण का त्याचा भंगच होत नाही ना. आणि म्हणून त्यांच्या अभंगावर बोलणं आणि तेही क्रांतिकारी महिला संतांच्या, अहो ज्यांनी जीवनभर भगवान परमात्म्याच्या नामस्मरणाशिवाय दुसरं काहीच केलं नाही आणि ज्यांनी दिवस शेवटपर्यंत आपलं नाव न लावता पहिल्यांदा गुरुचं नाव लावलं आणि त्याच्यानंतर आपलं नाव लावलं, एवढी ख्याती त्या जनाबाई आईसाहेबांची आहे. कारण का जनाबाई आईसाहेबांचा इतिहास तुम्हा सर्वांना माहिती आहे. आणि पुन्हा ज्यांना इतिहास माहिती आहे त्यांच्या दरबारामध्ये मी बोलतोय म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं आहे. तरी पण जशी बुद्धी त्या ठिकाणामध्ये जनाबाई आईसाहेब देतील ना त्या पद्धतीनं बोलण्याचा प्रयत्न आहे, चिंतन करण्याचा प्रयत्न आहे आपला. अहो जनाबाई आईसाहेबांचा इतिहास जर पाहिला गेला, जनाबाई आईसाहेबांची ख्यातीची एवढी आहे की वारकरी संप्रदायामध्ये त्यांना संत शिरोमणी म्हणतो त्या नामदेव रायांनी वाळवंटामध्ये कीर्तन करावं आणि जनाबाई आईसाहेबांनी आपली चाल म्हणण्याचा सांगण्याचा अधिकार जनाबाई आईसाहेबांचा होता. एवढा अधिकार त्या जनाबाई आईसाहेबांचा. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाते पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाते पांडुरंग. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाते पांडुरंग. ज्ञानदेवा पुन्हा सुंदर. देवाचा पितांबर गळलेला कबीर महाराजांनी आठवण करून दिली. सावध होई ऐसे देवा बोले कबीर. कारण भगवान परमात्म्यांना सांगितलं देवा सावध व्हा, तुम्ही नाचताय ना तुमचं पितांबर गळून पडला. म्हणजे एवढी ताकद त्या जनाबाई साहेबांची नाही. अहो कबीर महाराजांनी जनाबाई साहेबांना एक प्रकारची उपमा दिलेली आहे. जन पूजवी कहे जनी नामदेव की दासी है. जन पूजवी कहे जनी नामदेव की दासी है. कहत कबीरा सुनवै साधू जनी सब संतनी की काशी है. सगळ्या संतांच्या काशीच्या ठिकाणामध्ये जनाबाई साहेबांना अधिकार दिला ना. त्या जनाबाई साहेब तुम्हा मला उपदेश करत आहेत. कारण का मनुष्यानं जे जीवनामध्ये आल्यानंतर काय केलं पाहिजे तर जीवनामध्ये आल्यानंतर मनुष्याने एकच केलं पाहिजे. पण हा मानवदेह प्राप्त करण्यासाठी आम्ही अनेक प्रकारचे हट्टापा केल्या. कारण जे देव प्राप्त होण्यासाठी 84 लक्ष योनी कोटी कोटी फेरा मग लागे बारा मानव देहा किंवा मनुष्य देहा विचारांत कर्मामध्ये करा. एवढं कार्य आपण करतोय. 84 लक्ष योनीमध्ये फिरल्यानंतर हा नरदेह प्राप्त झाला. आणि हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर हा नरदेह जर पाहिला गेला ना या देहाला भगवान परमात्म्याचंही प्राप्त करून देता येतं. पण तसं जर पाहिलं गेलं या देहासारखं वाईट कोणीच नाही. या देहासारखं वाईट कोणीच नाही. तुम्ही म्हणतात महाराज हे किती वाईट आहे. हा देह नाशिवंत
चर्म घातलेले कर्म कीटकाचा सांधा काताडी आहे म्हणून या ठिकाणामध्ये ह्याला काहीतरी एक प्रकारची शोभा आहे. एक जण म्हणला महाराज काताडी नाही, आपण आपल्या अंगावर चांगले कपडे घालतोय म्हणून देह शोभून दिसतोय. महाराज एकच आहे ना, चांगले कपडे अंगावर घाला आणि काताडी सोडून काढा. कोण जवळ उभं राहू देईल का? कोणी जवळ उभं राहू देणार नाही. साधं जखम जर झाली महाराज आणि त्याच्यामधनं जर दुर्गंधी बाहेर येऊन लागली तर आपला कोणी जवळ राहू दे. पहिल्या काळात ती अशी स्थिती होती महाराज, शिंक आली की लोक म्हणायचे वा वा सत्य बोलला. पहिल्या काळातली काय म्हण होती, बरोबर आहे ना होती महाराज? पहिल्या काळात काय शिंक आली की म्हणायचे सत्य बोलला. आताच्या काळात शिंक आली की दुर्भ म्हणायचे. शिंक आली की दुर्भ म्हणायचे. कारण का ही बदलून गेली ना महाराज. कोरोना 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 काय कोरोना आहे महाराज? महाराज जणांनी काल फोन केला भागवत बाबा, त्याने सांगितलं म्हणजे हे बघा महाराज रामदास स्वामीचे भक्त आहेत, ते आळंदी क्षेत्रामधले आहेत, माऊलीचेही भक्त आहेत ना. आणि त्यांनी सांगितलं म्हणजे महाराज आता कोरोना जात नाही. म्हणलं कधी जाईल? म्हणला पांडुरंगाचं मंदिर उघडल्याशिवाय कोरोना जात नाही. पांडुरंगाचं मंदिर उघडल्याशिवाय कोरोना जात नाही. महाराज पांडुरंगाचं मंदिर जेव्हा उघडल तेव्हा उघडल नाही. पण एक आहे देव, काही जणांचं म्हणणं आहे की देवाला बंदी शरण टाकलं. देव भगवान परमात्मा दरवाजा लावून त्या ठिकाणामध्ये बसलाय. महाराज देव दरवाजा लावून बसला नाही, देवानं दरवाजा लावला नाही. एक देव सगळ्यामध्ये आहे, पोलिसाच्या रूपामध्ये, डॉक्टरच्या रूपामध्ये, एवढंच नाही अशा वर्करच्या रूपामध्ये आणि त्या सफाई कामगारांच्या रूपामध्ये देव आजही रस्त्यावर काम करतो आहे आणि आपल्या जीवाचं संरक्षण करतो आहे ना. मागे पुढे उभा आहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. एवढं कार्य भगवान परमात्मा आहे. अहो तुमचं कोण सांगून घेतो? योगक्षेम त्यांचे जाळे विचार करण्यामध्ये करा. योगक्षेम भगवान परमात्मा विचार करून घेतो, आपलं सर्व जाणून घेतो ना. तर त्या भगवान परमात्म्याला आणि जन्माला आल्यानंतर आम्ही त्या ठिकाणी हा देह प्राप्त झाला त्यावेळेला आम्ही काय केलं पाहिजे? कोणाच्या ठिकाणामध्ये चिंतन केलं पाहिजे, कोणाचं स्मरण केलं पाहिजे. हे ज्या वेळेला जनाबाई साहेबांना विचारलं ना, त्यावेळेला जनाबाई साहेबांनी जे सांगितलं ते अभंगाचं पहिलं विठ्ठल
आयुष्य तुम्हाला भगवान परमात्म्याने दिलं, पण तुम्ही ते सगळं जे आयुष्य आहे ना ते वाया घातलं, वाया घालत आहात ना. मग ते वाया गेलेलं जे आयुष्य आहे हे जर तुम्हाला चांगलं करायचं असेल, या देहाची जर तुम्हाला उद्धार करायचं असेल तर तुम्ही काय करावं लागेल? महाराज विचार जर केला ना, तुम्हाला आयुष्य दिलंय, किती वर्षाचं आयुष्य? 100 वर्षाचं. शाल्प आयुष्य मानव देह शतजन्येती अर्धरात्र खाय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय भजना शिवरले ते पाहेळा. एवढं आयुष्य आहे माझं, 100 वर्षाचं आहे. पण श्रीमद भागवत पुराण सांगतोय चतुर्दश फक्त तुम्हाला आम्हाला मिळालेलं जे खरं आयुष्य आहे ना हे 40 वर्षाचं आयुष्य, फक्त 40 वर्षाचं आयुष्य. आणि उरलेले जे 60 वर्ष आहेत ना हे 60 वर्ष उसने आणलेले आहेत. हे 60 वर्ष उसने आणलेले आहेत. तुम्ही म्हणता कोणाकोणाचे उसने आणले? बैलाचं आणलंय उसनं, बैलाचं आणलंय, कुत्र्याचं आणलंय आणि त्या काय म्हणते ते वटवागडाचं आणलंय. म्हणजे एवढ्याचं उसनं त्या ठिकाणामध्ये जे आयुष्य आहे ना हे 60 वर्ष आयुष्य भगवान परमात्म्याने दिलेलं उसनं आहे. ते 60 आणि देवाचं असलेलं 40 हे मिळून आम्हाला 100 वर्षाचं आयुष्य. पण तेही 100 वर्षाचं आयुष्य शतगणिले ते अर्धरात्र खाय. 50 वर्ष झोपीमध्ये गेले. बालपण मी खेळ गमावो, तरुणपण मी काम, बुद्धेपण मी कापन लगावो, निकल गयो अवसान अब तुम कब स्मरोगे राम. कधी त्या ठिकाणामध्ये आम्ही देवाचं नामस्मरण घेणार आहे. म्हणून तुमचं जीवन जर तुम्हाला कृतार्थ करायचं असेल ना तर काय करा? विठ्ठल तुम्ही भगवान परमात्म्याचं चिंतन करा, विठ्ठलाचं करा. महाराज विठ्ठलाचं चिंतन का करायचं? कारण दुसरे देव त्या ठिकाणामध्ये नाहीत का? दुसरे देव भरपूर आहेत. 33 कोटी देव म्हणतो आपण, बरोबर आहे का? आपण काय म्हणतो? 33 कोटी देव म्हणतो. कोटी नाही, कोड आहे, कोड. 33 देवाची एक ठिकाणामध्ये कमिटी आहे आणि त्याला 33 कोड देव म्हणतात ना. आणि म्हणून त्या 33 कोड देवामध्ये अनेक प्रकारचे देवता. हेदरी शेंदरी देवते, कोण तुझी भूते घेते, पोटासाठी शिते मागती अवधानला. अनेक प्रकारच्या देवता आहेत. त्या देवता आपण स्थापना केलेल्या आहेत. काही काही देवताचा अशा शेतामध्ये महाराज चलत चलत शेतकऱ्यांनी हात पुसला शेंद्राचा की ती देव होऊन बसला. तो देव होऊन बसला, पण तो पोटासाठी लढतो महाराज. पण दुसऱ्याच्या स्वतःच्या पोटासाठी लढणारे देव वेगळे आणि दुसऱ्याच्या पोटासाठी दुःख करणारा तो एकमेव देव आहे, तो म्हणजे विठ्ठल उभा आहे. भगवान परमात्मा कसा आहे? राजस सुकुमार, मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोकलिया, असा भगवान परमात्मा आहे. जरी पाहायला गेलं ना तो भगवान परमात्मा कसा आहे? सुंदर ते ध्यान उभे विठेवरी कर कटेवरी घेऊन या. भगवान परमात्मा आहे ना. आणि म्हणून किंवा समचरण दृष्टी विठेवरी साधे समचरण भगवंत आहे. अहो सगळीकडे आपण फिरलो. मी महाराजांसोबत काशीला गेलो होतो. सगळे काशी मधले सगळे देवस्थान आम्ही त्या ठिकाणामध्ये फिरलो.
अयोध्येला गेलो महाराज. अयोध्येला गेल्यानंतर तर मला वाटतं मला आपल्याला 2 किलोमीटरवर दर्शन झालं देवाचं. 2 किलोमीटरवर देव तिथं होते रामलला आणि आम्ही इथं होतो महाराज. असे फक्त हात जोडायचे आणि पुढे चलत राहायचं. बोट दाखवलं की बोट बाजूला, बोट दाखवलं की बोट बाजूला. महाराज एवढे अतिरेक्याची जेवढी तपासणी होत नाही ना तेवढी तपासणी अयोध्येमध्ये आपल्यासारख्या भक्ताची होती. तेवढी तपासणी आपल्या भक्ताची होत होती. पण आता सांगतो ना, आता तपासणीचं काम राहिलं नाही. मी तर म्हणतो ना, रामचंद्र प्रभूंनी 14 वर्षाचा वनवास त्या ठिकाणामध्ये भोगला, पण खरा रामचंद्र प्रभूचा वनवास आत्ता संपला महाराज. खरा वनवास आत्ता संपला. कारण का ते वनवासातले दिवस होते. तो वनवास संपून त्यांनी रामराज्य निर्माण केलं. पण रामराज्यानंतर जो रामाकडे वनवास होता ना, आपण जर पाहायला गेलं 500 वर्षाचा वनवास, तो वनवास आज संपल्या गेला. आणि आज संपून त्या ठिकाणामध्ये आज भव्य मंदिर. मित्र म्हणतो महाराज आपली इच्छा आहे की ज्या वेळेला भगवान परमात्म्याचं मंदिर पूर्ण होईल ना त्यावेळेला आपण आता काशी सप्ताह केला, आपल्याला अयोध्या सप्ताह करण्याची इच्छा आहे. आता वेगळंच आहे. कारण तुम्ही त्या ठिकाणामध्ये तुम्ही जनाबाई साहेबापाशी येऊन त्या ठिकाणामध्ये म्हणजे कबीर महाराज जनाबाई साहेबापाशी येऊन सप्ताह केला. आता आमची इच्छा आहे जनाबाई साहेबाला उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जायचं. जनाबाई साहेबाला उत्तर प्रदेशमध्ये घेऊन जायचंय. आणि तसं म्हणजे विचाराधीन त्या ठिकाणामध्ये आहे. तुमची जर साथ असेल सगळ्यांची तर ते सुद्धा कबीर महाराजांच्या कृपेनं जनाबाई साहेबांच्या कृपेनं होईल. पण मंदिर बांधकाम झाल्यानंतर मंदिराची सगळी शिला सगळं उभं राहिल्यानंतर मी तर म्हणतो ना, आपण जगून वाचून जर राहिलो तर भागवत महाराजांचं काल्याचं कीर्तन रामचंद्राच्या मंदिरामध्ये विठाला विठाला. कारण तोच विचार अंतःकरणातला आहे. कारण ज्याच्यामुळे आपण करतोय ना ते पूर्ण झालं पाहिजे. पण त्या देवाचं नामस्मरण घ्यायचं. कोणाचं? विठ्ठलाचं. आज जर ठकार त्या विठ्ठलाचं जर नामस्मरण घेतलं ना, मला एक सांगून जातो. परवा आपल्या टीव्हीवर आलं होतं. परवा आपण तर आध्यात्मिक लोकांनी विठ्ठलाचं नामस्मरण मान्य केलंच आहे, केलं आहे. पण विज्ञानानं सुद्धा विठ्ठलाचं नामस्मरण मान्य केलं. ज्या माणसाला हा काही झटका आला ना, कारण काहीच करायचं नाही, गोळ्या घ्यायच्या नाही, औषध घ्यायचं नाही, काहीच करायचं नाही, मनातल्या मनात विठ्ठलाचं स्मरण करायचं. डॉक्टरकडे तपासायला गेल्यानंतर त्याची जर ECG मध्ये जर काही दोष आला तर आपले कीर्तन करणं, कारण दोषच येणार नाही मला. कारण तो दोष नाहीसा झाल्याशिवाय राहत नाही. मांडुरके साहेबांच्या आईचा अनुभव त्या टीव्ही मध्ये की जो हाट्यामध्ये हार्ट अटॅक मध्ये जो सगळ्यात मोठा डॉक्टर आहे त्याच्या आईचा अनुभव आहे. आणि तो अनुभव त्यांनी जगासमोर दाखवला आणि तो मान्य केला. त्यांनी अमेरिकेने सर्च केलं आणि त्यांनी पाहिलं तर ज्या वेळेला विठ्ठल या शब्दाचा आपण उच्चार करतो, नामस्मरण करतो ना, त्यावेळेला आपलं जे छोटं हृदय आणि मोठं हृदय असतं ना शरीरामध्ये, त्याचं त्या ठिकाणामध्ये असा दाब त्याच्यावर पडतो आणि गुरुत्वाकर्षणाची शक्ती त्याच्यामध्ये निर्माण होते आणि त्याच्यामुळं त्याला होणारा त्रास आपोआप कमी होऊन जातो. एवढी ताकद त्याच्यामध्ये. बरं जाऊ द्या, तो तर आपलं जीवन मरण संपवणार नाही. आपल्या जीवन मरणाला त्या ठिकाणामध्ये नाहीसा करणारा भगवान परमात्मा आहे. कारण आम्ही जर अंतःकरणामधून त्याची जर आठवण केली ना तर देव आम्हाला प्राप्त झाल्याशिवाय राहत नाही. नागबाबांचं म्हणणं आहे, आवडीने भावे हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. हरिमुखी गाता हरफली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे. पुन्हा जन्माला यायचं नाही आणि पुन्हा मरायचं नाही. असं त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण आहे. म्हणून त्याचं नामस्मरण घ्या. महाराज एकच आहे ना. कारण का विठ्ठल आतापर्यंत जर पाहायला गेलं बालकीर्तन मृदंग वादक महाराज, आतापर्यंत आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये बाईचं नाव आधी का पुरुषाचं नाव आधी? आपण ज्या वेळेला नाव लिहितो त्यावेळेला आधी माणसाचं नाव लिहितो का बाईचं नाव लिहितो? आता तुमच्या आईचं नाव किंवा तुमच्या पत्नीचं नाव झाल्यानंतर सांगायचं बरं का, करू नका आमचं म्हणणं आहे. कारण काय केलेला त्रास व्हायला तुम्ही त्या ठिकाणामध्ये. पण विचार करा ना, अहो आई पत्नीचं किंवा तुमच्या बहिणीचं नाव घ्यायचंय, आधी कोणाचं नाव येतं? कोणाचं नाव लागतं? आता मला सांगा ना, आपण ज्या वेळेला लिहितोय ना ज्याची पत्नी आहे पण ती लिहित असताना आपण लिहितो की बाबा सौ फलानं फलानं पाठीमागं पती
पत्नीचं नाव लिहितो किंवा त्याच्या वडिलाचं नाव लिहितो, पण इथं आधी भगवान परमात्मा आहे. महाराज ते नाव लावण्यासाठी काय करावं लागेल? ते नाव लावण्यासाठी आधी नाव लागावं ना, त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी एकच आहे. ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली, ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राजेचा काना झाला. ज्याला स्त्री त्या ठिकाणामध्ये बहीण म्हणून कळली तो मुक्ताईचा ज्ञानदाता झाला. आणि ज्याला स्त्री आई म्हणून कळली तो जिजाऊचा शिवबा झाला. एवढी ताकद त्या एका शब्दामध्ये आहे. आमचा वारकरी संप्रदाय स्त्री शक्तीचा अधिकार त्या ठिकाणामध्ये शक्ती म्हटलेला आहे. तिचं एक प्रकारचं म्हणजे प्रभुत्व ठेवणारा संप्रदाय आहे. काली आज एक पोस्ट ऐकली महाराज. ती पोस्ट ऐकत असताना फेसबुकवर बघत होतो आणि त्यांनी त्याच्यामध्ये लिहिलं होतं की आतापर्यंत वारकरी संप्रदायामध्ये किंवा वैष्णव संप्रदायामध्ये स्त्री कोणतीही मठाधिपती नाही, स्त्री कोणतीही मठाधिपती नाही, पण एकमेव असा मठ आहे की आमचा, की आम्ही ती स्त्री त्याच्यावर मठाधिपती आहे. ती आहे ना, मग जगाला सांगण्याची काय गरज आहे? कारण का तो मठच त्या स्त्रीच आहे, तर मग तिथं मठाधिपती स्त्रीच लागेल ना. मग विचार त्या पद्धतीचा आहे. अहो टीका करत असताना टीका टीकेचं काहीतरी सार्थक निर्माण झालं पाहिजे, असं काहीतरी विचार निर्माण झाला पाहिजे तर करावी, नसता करून काहीही उपयोग नाही. आणि म्हणून आपण स्मरण करत असताना त्या देवाचं नाव स्मरण करायचं. विठ्ठल आधी विठ्ठलाचं नाव आहे, कारण का नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी पुढ उद्धरिले मुक्त केले राक्षसा, नाम संकीर्तन साधन पै सोपे कळतील पापे जन्मांतरीचे नरगती सायास जावे वनांतरा सुखे तो घरा नारायण. त्या देवाचं नाम स्मरण जर घेतलं ना तर तुम्हाला काय करायचंय? स्मरण करायचंय, पण ध्यानामधनं करायचंय. कारण का मनातनं जर स्मरण आम्ही चिंतन केलं ना, मनन चिंतन निजध्यास आणि साक्षात्कार जोपर्यंत मनामध्ये आम्ही आणत नाही तोपर्यंत चिंतन त्या ठिकाणामध्ये होत नाही. जोपर्यंत चिंतन करत नाही तोपर्यंत निजध्यास लागत नाही. आणि ज्या दिवशी निजध्यास लागला त्या दिवशी साक्षात्कार झाल्याशिवाय राहत नाहीये. आणि त्या कारणामुळं चिंतन करायचे. तुम्ही अखंड चिंता मनी, तुम्ही चिंतन त्या ठिकाणामध्ये मनामध्ये करा. बरं एक काही माझं आम्ही मनामध्ये चिंतन करतो. धनाबाई साहेबांना आपण विचारूया. धनाबाई साहेब, आम्ही मनामध्ये चिंतन करतो, पण मनाचा विश्वास आहे का? मनाचा विश्वास आहे का? मनाची पाटील ध्येय गावाचा विश्वास धरू नका, त्याचा घात करील जन्माचा पाडील बशी आडोरायाचा दोषी घोडा ऐका बाबांनो. विचार अंतःकरणामध्ये करा. मनाचा विश्वास नाही महाराज. आज मन युद्ध आहे. आता मला सांगा, तुम्ही कबीर मठ, आता मी असू द्या किंवा तुम्ही असू द्या, कबीर मठ महाराजांच्या मठामध्ये आपल्या ठिकाणामध्ये कीर्तन चालू आहे. तुम्ही टाळ घेऊन उभे, मी कीर्तन करायला उभे, आमचे म्हणजे रघुनाथ महाराज मृदंग वाजवायला उभे, भागवत महाराज तिकडे त्या ठिकाणामध्ये चाल म्हणायला उभे आहेत टाळ घेऊन. पण आपण सगळे इथं आहोत, पण आपलं मन, माझं मन भागीरथी मठाकडे लागलंय, तुमचं मन गावाकडे लागलंय. आमच्या कबीर महाराजांचं त्यांच्याबद्दल बोलू शकत नाही मी, पण तरी पण त्यांचं मन तिकडे गाईकडे लागलंय. आमच्या भागवत महाराजांचं मन लागलंय की आता झालं की नाही, किती वाजायले. म्हणजे हे जे मन आहे ना मित्रा, हे मन स्थिर कधीही राहत नाही. चंचल चंचलस्य मनः, कारण मन जेवढं चंचल आहे ना महाराज, त्या मनाची गती जर पाहिला गेली, एवढी गती आहे. बसतो पंढरपूर मध्ये, पण सत्य लोकात सुद्धा जाऊन येण्याची ताकद त्या मनाची आहे, पण तेवढी क्षमता पाहिजे. म्हणून पण त्या मनाला ताब्यात आणलं पाहिजे. महाराज, मन काही ताब्यात येत नाही, मन ताब्यामध्ये येत नाही. आता मला सांगा, भगवान परमात्मा कृष्णांकडे नंद बाबांच्या गोठ्यामध्ये 1 कोटी गायी होत्या महाराज. 1 कोटी गायी होत्या. त्यातल्या 9 लाख गायी भगवान परमात्मा कृष्णांनी वळायच्या. 9 लाख गायी त्याच्यापैकी भगवान परमात्मा कृष्णांनी वळायच्या ना. मग मला सांगा, त्या गायी कोणत्या होत्या? त्याच्याही गायीमध्ये गोपाळनं सांगायचं, देवा आम्ही सगळ्या गायी ओळखतो, पण एक गाय तुला ओळावं लागेल. त्या गायीचं नाव काय? मनिरी गाय. मनिरी गाय तुला वळावी लागेल. आणि ज्या वेळेला मनिरी गाय देवानं ओळली ना, त्यावेळेला मन हे स्थिर होतं आणि त्या मनाला चिंतनाची अभिलाषा लागते. आणि ज्या वेळेला त्या मनाला चिंतनाची अभिलाषा लागते
लागते त्यावेळेला आपलं सगळं सुख त्रिकोणातलं इथं येऊन उभं राहतं. अभंगाचं दुसरं चरण. मग सुख काय काहीही ऊन पण राहत नाही, कमतरता राहत नाही. मग सुखाचा उने काय कमतरता आहे. भगवान परमात्मा जर अंतःकरणामध्ये अंदाज साठवला, पण एक आहे देवाला जर करायचं असेल ना, अंती प्रेम दाटे नयनी नीर लोटे हृदयी प्रगटे रामरूप प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती वाचूनी काय. प्रेम पाहिजे ना, आणि प्रेमानं जर आम्ही भगवान परमात्म्याचं भजन केलं महाराज, हृदयामध्ये प्रेमच नाहीये, किती नाचून भजन बोलतोय उपयोग आहे काय उपयोग आहे. नाकाचा पत्ताच नाहीये, 5 लाखाचा जरी मोती आणला काय उपयोग होईल का महाराज, काय उपयोग होत नाही ना. तसं अर्थ जर आम्हाला समजला तर त्या ठिकाणामध्ये आम्हाला पुराण जर समजलं तर आम्ही तिथे वाचन करावं. तसं प्रेम पाहिजे ना, प्रेम प्रेम असल्याशिवाय काहीच होत नाही. प्रेम रसे बैसली कर्मिता अंतःकरणामध्ये करा. अंतःकरणामध्ये जर केलं ना, ज्यावेळेला प्रेम निर्माण होतं ना, त्यावेळेस आम्ही अंतःकरणामधनं देवाकडे पाहतो. आम्हाला कुठं जायची नाही. आता कुठे झाले मन तुझे चरण देखील या, भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद. सगळीकडे आनंद निर्माण त्या ठिकाणामध्ये होतो ना, आणि म्हणून त्या स्थितीमध्ये आम्हाला त्रिभुवन सोयरा करून घ्यायचं. आता मला सांगा, ज्याचा देवच सोयरा आहे त्याला काही कमी आहे का, काही कमी आहे का मला, काही कमी नाही. विचार अंतःकरणामध्ये त्याच्याकडे काही नसू द्या, त्यांच्याकडे काहीच नसू द्या, आणि त्यांचा जर देव सोयरा असेल तर बिदरच्या राजाचा सेनापती सुद्धा पोरगी द्यायला तयार होतो, प्रधान सुद्धा मुलगी द्यायला तयार होतो. महाराज नामदेवरायांकडे काही नव्हतं, पण देव सोयरे म्हणून गेले. बिदरच्या राजाच्या प्रधानानं मुलगी घरामध्ये असणारा दिली. मग सुखाचा येऊने काहीच गुण नाही महाराज. सोयरा त्रिभुवनच्या ठिकाणामध्ये होतं. स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांचे जे लोक आहेत ना, ही सगळी सोयरी त्या ठिकाणामध्ये होतात. पण देव आपलासाच नव्हता. देव आपला सोयरा करून खावा लागतो महाराज. आणि त्या दिवशी देव आमचा सोयरा झाला ना, त्या दिवशी आम्हाला काहीच दुःखाची गरज नाही. पण दुःख पाठीमागं आहे ना, ते दुःख कशाचे. संसार दुःख मूळ चहूकडे लिंगळ, विश्रांती नाही पोटे रात्रंदिवस तळमळ. काम क्रोध लोभ सुने पाठी लागले उडाळ, कवन आम्ही शरण जाऊ दृष्टी देईल निर्मळ. धर्म जागोस देवाचा जो का परोपकारी, आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम उच्चारी. भगवान परमात्मा आहे ना, आणि त्या कारणामुळे महाराज सगळ्याला कृपा करणारा भगवान परमात्मा आहे. अहो एवढंच नाहीये, देवाला जर आपण अंतःकरणामधलं जर आळवलं ना, विचार करावा, अष्टदरिद्रीच्या ठिकाणामध्ये
कारण तसं जर पाहायला गेलं ना, काही वेळेला गुरुनाथ महाराज कधी मला खंत वाटते हो. काही वेळेला खंत वाटते. जी कथाकार आहेत ना, भागवत कथाकार, सुदामाचं चरित्र आलं की एवढं रंगवून सांगतात. सुदामजींचं चरित्र आलं की एवढं रंगवून सांगतात. भिकारी ब्राह्मण म्हणतात, अरे जिसका सखा ब्रह्मांड नायक आहे तो कभी भिकारी हो सकता है. अरे ज्याचा मित्र भगवान परमात्मा आहे, त्याच्या अरे बहिरंगानं भिकारी असेल. आपण बहिरंगानं चांगले, बहिरंगानं आपल्या अंगावर कपडे चांगले आहेत, बहिरंगानं आपण सगळं काही खातो महाराज, पण आंतररंगामध्ये आपल्यासारखा भिकारी जगात कोणी नाही. कारण जगात कोणी नाही महाराज. भगवान परमात्म्याचं नामस्मरण ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे, रोमामध्ये भगवान भरलेला आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव, प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णू भगवन नमस्ते. कारण का नित्य नियमानं जातं देवाचं स्मरण करतात. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण, सदैव देवाचं नामस्मरण ज्याच्या मुखामध्ये आहे ना, अहो बहिरंगानं कितीही नरेंद्र असू द्या, पण अंतरंगामध्ये सुदामजी सारखा श्रीमंत जगात कोणी नाही महाराज. हा विचार त्याच्यामधला आहे. कारण का ब्रह्मांडाचा नायक सोयरा आहे, ब्रह्मांडाचा नायक मित्र आहे आणि ब्रह्मांडाचा नायकाचा सखा असलेली सुदामजी. कारण कशामुळं की त्यांनी आपलं संपूर्ण मन भगवान परमात्म्याला देऊन टाकलेलं आहे. त्याचं मनामध्ये चिंतन त्या भगवान परमात्म्याचं आहे ना, आणि त्याच्या कारणामुळं देवत्र विचारांतरकरणामधलं आहे. आणि म्हणून आपल्याला झाले सोयरे त्रिभुवन. सगळीकडे जर पाहिजे असेल ना, त्रिभुवनामध्ये सोयरे होण्याचं साधन जर असेल तर तो भगवान परमात्मा आहे. महाराज सगळे सोयरे आहेत, ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाय आठविती विठोबाचे भगवान परमात्म्याचं. आता आपण तुम्ही जे देवाचं नामस्मरण घेतात ना, ते सोयरे आहेत. आणि जे देवाचं नामस्मरण घेत नाही आणि न घेता आपल्या श्रीमंतीवर टपून असतात ना, ते धैर्य आहेत महाराज. विठाला त्यांच्याकडे भगवान परमात्मा त्याच्या अंतःकरणामध्ये भरलेला आहे ना. अंतःकरणातून देवाला आपल्याला बोलवावं लागेल. आम्ही ज्यावेळेला देवाला बोलवतो ना, कंठस्थ देवाला बोलवा, देव आमच्याकडे आल्याशिवाय. अहो देवाला बोलवत असताना जनाबाई साहेबांनी कंठस्थ भगवान परमात्म्याला बोलवायचं. आणि कंठस्थ ज्या वेळेला देवाला बोलवलं ना, त्यावेळेला भगवान परमात्मा यायचे. सुंदर माझे जाती गे फिरते बहुतुके, पुऱ्या गाऊ बहुतुके तुझे रेवा विठ्ठला. भगवान परमात्म्याला बोलवायचं. आणि बोलवल्यानंतर त्यावेळेला जनाबाई साहेबांनी दळण लावायचं. पण दोन गुंठे असतात मला. कशाला? जात्याला. आता मला वाटते आता जात आहेत, आपल्याकडे आहे, आपल्याकडे जात आहे, पण सगळीकडे जात राहिलं, सगळीकडे जात राहिलं. आम्हाला एखाद्या वेळेला आपण तिकडे कुठून करू लागलो ना, त्यावेळेला सांगतो तिकडं आम्ही. आता जाता गेलं आणि डबा डोक्यावर आला. आता जाता गेलं डबा डोक्यावर आला. आता जात फक्त काही लोकांच्या घरामध्ये, काही लोकांच्या. आपल्या घरी जर एखादा कार्यक्रम असला ना, तर दुसऱ्याला काय सांगू, माझ्या घरी माझ्या पोराच्या मुलीला मला 10 ठिकाणावर बोलणार. आपल्याच घरी नाही ना. कारण कशामुळं तिथं जात्याचा प्रश्नच नाही ना. त्याच्यामध्ये 2 खुंटी आहेत. ते 2 खुंटी असणार. माणसानं वरचा खुंटा हो का खालचा हो? 2 खुंटी असतात ना. एक खुंटा वर असते, एक खाली असते. वरचा हो का खालचा हो? खाल्ला खुंटा व्हायला पाहिजे. कशामुळं? त्याचं शिव नावाचा खुंटा आहे तो खालचा आहे, आणि जीव नावाचा खुंटा आहे तो म्हणजे वरचा आहे. जीव शिव दोन्ही खुंटे गे प्रपंचाचे पेटे गे, लावणी पाची पोटे गे. कारण का विचारांतरकरणामध्ये करा. आणि म्हणून ते 5 बोट लावले. ते 5 बोट म्हणजे यान, उदान, समान, अपान आणि प्राण. हे पंचप्राण जे आहेत ना, हे त्याला लावलं. आणि ज्या वेळेला हे पंचप्राण जीवाकडे जातात ना, त्यावेळेला जीव हा शिवरूप होण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळं त्या शिवरूप होण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? तुम्ही अखंड चिंतामणी, तुम्ही भगवान परमात्म्याचं चिंतन करावं लागेल. आणि ज्या वेळेला आम्ही देवाचं चिंतन करू ना, त्यावेळेला आमचं सगळं त्रिभुवन देव झाल्याशिवाय म्हणजे सोयरे झाल्याशिवाय राहत नाही.
काय उरे झाले सोयरे त्रिभुवन. भगवान परमात्मा त्रिभुवनत्व प्राप्त करून देण्याची ताकद त्या भगवान परमात्म्याच्या चिंतनामध्ये आहे. जर आम्ही भगवान परमात्म्याचं चिंतन केलं तर त्रिभुवन त्या ठिकाणी बाकीचे सोय होतील. यात नवल नाही. स्वर्ग मृत्यू आणि पाताळामध्ये सर्व देव लोक सुद्धा आमच्या एक प्रकारची मैत्री निर्माण होईल. सोयरे पण त्या ठिकाणामध्ये होईल. नाही सख्य ज्याला आपण म्हणू ना हे सख्यत्व प्राप्त होईल. मग त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? अहो एवढंच नाहीये, आमच्या घरामध्ये रिद्धी सिद्धी सुद्धा पाणी होऊ शकते. पण त्यासाठी देवाला मालक करावं लागतं. देव करा धनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. कारण रिद्धी सिद्धी सुद्धा पाणी वाहू शकते ना. देवाला मालक करावं लागतं ना. आज आमच्याकडे देव मालक नाही. आम्ही देवाचे मालक होऊ शकतो. आम्ही देवाचे मालक होऊ शकतो. आपल्याकडे तरी बरं आहे महाराज. आपल्याकडे बरं आहे. महाराष्ट्रामध्ये सगळं चांगलं आहे. तिकडे पलीकडे जरी गेलं ना त्या विरोध अहो मी जिकडे जाईल ना तिकडे बघायला गेलं. आता तर म्हणतो ना तिरुपती बालाजीला चार वेळेस गेलो. एकदा दर्शन झालं नाही. एकदा 4 वेळेस एकदा दर्शन झालं नाही. मला एक जण म्हणतात गेलाच कशाला? मी म्हणलं तिथं पांडुरंग भाई बघायला गेलो. पण तिथं काही देव सापडला नाही. कारण का की तिथं आम्हाला दर्शनच झालं नाही. कशामुळे झालं नाही की तिथं नोटों का बाजार चालू आहे. तर म्हणजे जी पैसा ना त्याच्यावर पास करायची आणि पुन्हा दर्शन घ्यायचं. महाराज सगळं जे आहे पण आमच्या पांडुरंग परमात्म्याच्या एकच जगामधला एकच भारत देशामधला म्हणण्यापेक्षा त्या पृथ्वी तलावरला एकच देव आहे की ज्याच्या पायावर मस्तक ठेवता येतं. आणि ज्या वेळेला हे मस्तक त्याच्या पायावर आम्ही ठेवलं ना त्यावेळेला आम्ही कृत्य झालो. इच्छा केली ते पावलो. ही इच्छा त्या ठिकाणामध्ये आमची पूर्ण होते. म्हणून देव करा धनी रिद्धी सिद्धी वाहे पाणी. कारण रिद्धी सिद्धी त्या ठिकाणामध्ये पाणी होते वाहते. मग सुखा काय होणे झाले सोयरे त्रिभुवन. यासाठी काय करावं लागेल? लक्ष लावा रे चरणी. चरणाकडे भगवान परमात्म्याचं लक्ष लावावं लागेल. आणि त्यावेळेला लक्ष अधिक मन आपल्याकडे एक भावार्थ रामायणामध्ये काही गोवे आपण जर लक्ष्मण म्हणतो. लक्ष्मण भगवान परमात्मा त्या ठिकाणामध्ये दादांसाठी असं सांगितलं जातं की लक्ष्मणाला शक्ती लागली. म्हणजे रावणाने शक्ती मारली किंवा तुळशीदास रामायणामध्ये एक प्रकारामध्ये इंद्रजिताला शक्ती मारली आणि ती शक्ती लागली. नाथबाबांच्या भावार्थ रामायणामध्ये असं सांगितलंय की राजा रावणानं शक्ती मारली. पण शक्ती लागली का? शक्ती म्हणजे काय लागते त्याच्याकडे एक लक्ष अधिक मन. लक्ष म्हणजे लक्ष लावारे चरणी याच्यावर बोलतोय. कारण शक्ती लागली म्हणजे ज्यावेळेला आपलं लक्ष भगवान परमात्म्याच्या नामस्मरणापासून बाजूला होतं त्यावेळेला शक्ती लागते. त्यावेळेला शक्ती सौमित्र पडावया मूर्छितम चलन करी लंकानाथ रणी मारिला रघुनाथ राक्षस गर्जता तिगदरी रावणाच्या निजवाणी राम पडिला रणांगणी. ही ऐकताची वाणी काया वाचा मनी तिकड गेला मन झाले सचिंत धनुष्य विकड गेला हात राम विरहे आती विरहित तव शक्ती पाहतात. भगवान परमात्म्याच्या नामस्मरणापासून बाजूला गेलं ना की शक्ती लागल्याशिवाय म्हणून लक्ष लावा रे चरणी. चरणाकडे लक्ष लावा. लक्ष अधिक मन याचं त्या ठिकाणी भगवंत चरणाकडे आहे ना त्यावेळेला मने मग सुखा काय उणे झाले सोयरे त्रिभुवन. कारण तुम्हाला काय करावं लागेल? लक्ष लावा रे चरणी. लक्ष चरणाकडे लावून तुम्हाला काय करावं लागेल? विठू अखंड चिंतामणी. तुम्ही मनामध्ये चिंतन करावं लागेल. तुम्ही मनात चिंतन मग सुखा काय उणे तुम्हाला सुख प्राप्त होईल. कशामुळे होईल? तुम्ही अखंड चिंतामणी. तुमचे सोयरे सगळं जग त्रिभुवन तुमचं सोयरं होईल. तुम्हाला सख्यत्व प्राप्त होईल. त्याला एकमेव कारण आहे तुम्ही अखंड चिंतामणी. देव तुमचा मालक होईल ना त्याला एकमेव कारण आहे तुम्ही अखंड चिंतामणी. तुमच्या घरामध्ये रिद्धी सिद्धी पाणी वाहील त्याला एकमेव कारण आहे तुम्ही अखंड चिंतामणी. मग सुखा काय उणे झाले सोयरे त्रिभुवन. ज्ञानेश्वर